बेसन इज अ बेस्ट फ्रेंड. किचन मधला भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, भाताचा कुठला प्रकारही तुम्हाला खायचा नाही, ऐनवेळी कुणी आलं तर काय करायचं, तर मासवडी, पाटोड्या, मोदकांची आमटी, पिठलं, राजस्थानी गट्टे की सब्जी किंवा खानदेशामध्ये डबूक वड्या, शेवभाजी, भज्यांची आमटी, घेरलेलं पिठलं, असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देऊन तुमचा मार्गदर्शक तो बनतो. बाहेर मस्त पाऊस चाललाय, लगेच कांदा बटाट्यांना स्वतःच्या आलिंगनात तो घेतो, गरमागरम तेलात स्वतः उडी मारतो आणि तुम्हाला मस्त मस्त भज्यांचं सूप देतो. सार आमटी पातळ झालंय, कटलेटचं मिक्सचरचं बाइंडिंग होत नाहीये. बेसन इज द सोल्युशन. तुमच्या शरीराला फक्त प्रोटीनच तो प्रोव्हाइड करत नाही, तर तुमचा चेहरा डल झालाय, टॅन झालाय, लहान मुलांना साबणाची ॲलर्जी होते, अशा वेळी बेसन तुमच्या त्वचेची मस्त काळजी घेतो. ब्रेकफास्ट, लंच, डिनर काय हवंय तुम्हाला, बेसन जवळ कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. स्टार्टर, मेन कोर्स, साइड डिश, फरसाण, स्वीट डिश, तुम्ही फक्त सांगा आणि बेसन जवळ उत्तर हजर आहे. इतकंच काय, गोड, आंबट, तिखट, खारट प्रत्येक चवीमध्ये बेसन स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. आणि हो, जसं आपला बेस्ट फ्रेंड कधी कधी आपल्याला बिघडवायची कामं करतो ना, तसंच बेसन पण कधी कधी किंवा बऱ्याच वेळा आपली पचन संस्था बिघडवण्याचं काम करत असतो. तर मग झाला ना बेसन बेस्ट फ्रेंड किचन मधला.